नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सेक्टर 5 मध्ये बैठ्या चाळीतील देह विक्रीचा गैरधंदा पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। या धक्कादायक घटनेत 46 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीला या व्यवसायात ढकलून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवत असल्याचं उघड झालं। विशेष म्हणजे आरोपीची काही वर्षांपूर्वी राजकीय पक्षात हिरिहिरीनं काम करणारा कार्यकर्ता अशी ओळख असल्याचं समजतं। नवी मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला या गैरधंद्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला। पोलिसांनी मुंबईतील एका व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून दलालाशी संपर्क साधला। फोनवर झालेल्या चर्चेनंतर एका महिलेसाठी 10,000 रुपये ठरले, त्यापैकी 2,000 रुपये अॅडव्हान्स म्हणून पाठवण्यात आले। ठरलेल्या वेळेनुसार बनावट ग्राहक आणि पोलिसांचं पथक कळंबोलीत पोहोचलं। दलालांना घरचा पत्ता पाठवल्यानंतर बनावट ग्राहकानं उर्वरित 8,000 रुपये दिल्याचा संदेश पाठवताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। चौकशी दरम्यान हा दलाल म्हणजेच विवेक बोराडे आपल्या पत्नीला या गैरधंद्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं समोर आलं। या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यातून गुन्हा नोंदवून विवेक बोराडेला ताब्यात घेण्यात आलं। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली। ही कारवाई कळंबोलीतील बेकायदेशीर धंद्यांना चाप बसवणारी ठरली असून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।